आणि पराभूत संघांमध्ये बाबुलेन मुकेश रॉयल मध्ये मनीष बाबुलेन मुकेश रॉयल मध्ये मनीष आपण या. मनीष आपण बाबुलेन मुकेश रॉयल मध्ये मनीष. आणि टीम बाबुलेन मुकेश रॉयल मनीष आपण या आपलं पारितोषिक घेऊन जायचं आणि गॅट्सबीचं एक प्रोडक्ट घेऊन जायचं आहे. सो टॉस जिंकलाय टीम अष्टविनायक दादर आणि प्रथम बॅटिंग करण्याचा जिम्मेदारी घेतली गेली आहे. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. 1 रन सिंगल मेल आणि जसं डावाला सुरुवात त्याच्यामध्ये रोशन पाताडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. थँक्यू. धन्यवाद सागर. अष्टविनायक दादर प्रथम बॅटिंगसाठी तयार आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र पहिलं षटक घेऊन आलाय तो अत्विक. ऋत्विकच्या हातामध्ये मात्र पहिली ओव्हर सुपवली गेली आहे. पहिला रन इथे आलेला आपण पाहिलाय. चांगली मॅच आहे. क्वार्टर फायनल नंबर 3. चांगला फटका आणि इथे मात्र पहिला चक्कर या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतोय सनीच्या बॅट मधून. सनी डे आज आणि तसं आपण पाहिलं तर बऱ्यापैकी कडक दिवस जरी असले तरी आपण जर पाहिलं तर आज बऱ्यापैकी ऊन पडलंय आणि सनीच्या बॅट मधून हा पहिला चौकार या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय. जवळचा संघ आहे अर्थात दादरचा संघ आहे. फुल बॉलर बॅक ड्राईव्ह. सेमीफायनलचा हा सामना आहे. क्वार्टर फायनल यानंतर याच्यानंतर एक सेमीफायनलचा सामना होईल आणि त्यानंतर मात्र उरलेली एक क्वार्टर फायनलची मॅच आहे ती खेळवली. या अगोदर पालघर संघाचा मात्र खूप जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल अगदी चौकार ठोकून मात्र पालघर संघाने बाजी मारली. आता मात्र हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला अष्टविनायक दादर आणि दुसऱ्या बाजूला मात्र जॉर्ज 11 कल्याण. एक चांगली फाईट होणार आहे. सेंट्रल लाईनचे दोन्ही संघ आहेत. तसं बघायला गेलं तर दादर हे एक जंक्शन मानलं जातं. मग तिकडून तुम्ही पालघरलाही जाऊ शकता, तिथून तुम्ही कल्याणलाही जाऊ शकता. परंतु या मॅच मध्ये मात्र जिंकणार कोण, दादर की कल्याण, कोणाच्या बाजूने मात्र ही मॅच उत्तर दे. 6 धाबा धावफलकावरती. वाय चषक 2024 पर्व 14वा आपण बघतोय. उपउपांत्य फेरीची मात्र शेवटची मॅच मैदानामध्ये रंगते आहे. सुरुवातीच्या मॅच पासून जर आपण लक्ष टाकलं तर 4 क्वार्टर फायनलच्या सामन्यांमधून अगदीच आपण जर पाहिलं तर
पहिला सामना ज्या ठिकाणी आपण रंगलेला पाहिला होता आजच्या दिवसामध्ये. आर एम रेनबोनं मात्र बाजी मारली ओमकार मलाड संघाच्या विरोधात. नंतर मात्र आदित्य सत्यविनायक कामोठेनं विजय मिळवला तो रॉयल फॅम स्पोर्ट चेंबूर संघावरती. आणि तदनंतर मात्र मागील मॅचमध्ये वामिका स्टार पालघर हा संघ विजयी ठरला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत गेलेली मॅच आणि शेवटची क्वार्टर फायनल जॉर्ज कल्याण विरुद्ध अष्टविनायक दादर. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आज बाळासर आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती स्पर्धा थेट प्रक्षेपित होते. अगदी मैदान खच्चाखच भरलेलं आहे. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 10 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्क वरती. किरण शिंदे. सनी आहे स्ट्राईकवर. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत सनीने. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चोरटे दाबेच्या प्रयत्नात बघा रिस्क घेतली होती तिकडे मात्र दोन्ही खेळाडूंनी. दुसऱ्या बाजूने अष्टविनायक दादर संघासाठी मात्र आणि आपण जर पाहिलं तर अष्टविनायक दादर संघासाठी आज पालघरचा आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतोय अर्थात जयेश घरत. काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट ही आहे अंगावरती. कोलिको एंटरप्राइजेस. तब्बल 4.5 लाख प्रेक्षकांनी मात्र वाय चषक हा आपल्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे आतापर्यंत लाईव्ह पाहिलेला. एकदा आपल्या सर्व लाईव्ह प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मैदानावरती उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचंही अभिनंदन आणि तितकंच आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. जयेश घरत दरम्यान तयार होतोय नवीन ओव्हरच्या पहिल्या चेंडूसाठी. किरण शिंदेच्या हातामध्ये दुसरी ओव्हर सोपवली गेली. पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळतील. किरण शिंदे मात्र कुठेतरी आपला गोलंदाजीवरचा ताबा घालवतोय. सुरुवात आहे षटक क्रमांक 2 ची. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. कोणताही इरादा नव्हता हा धाव घेण्याचा परंतु फटका कुठेतरी फसलाय असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूत 5 धावा जयेश घरतच्या बॅटमधून आलेत. तसं बघायला गेलं तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर सनीने सुद्धा एक चौकार ठोकलाय आणि जयेशच्याही बॅटमधून एक चौकार आलाय. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी सुरुवात चांगली केली आपल्या फलंदाजीची. धावफलक डबल डिजिटमध्ये दुहेरी अंकामध्ये 12 धावा. दोन चेंडू झाले. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि यावेळेला सुंदर स्क्वेअर कट. लाजवाब. अफलातून. अप्रतिम. अतुलनीय. अविश्वसनीय फटका. अपेक्षितही केलं नसेल की इतका मोठा गॅप आहे आणि त्या गॅप मध्ये हा चौकार ठोकला जाईल जयेश घरतच्या बॅटमधून. बॉलला पाठवतोय परत मैदानाच्या बाहेर. आणखीन एक चौकार जयेशच्या बॅटमधून. लास्ट क्वार्टर फायनल. यावेळेला स्वीप करतील परंतु फिल्डर आहेत शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव मात्र धावून काढली आहे. पळून काढली आहे. चांगले फटके खेळलेत आतापर्यंत जयेश घरत. त्याच्या बॅटिंगकडे जर तुम्ही लक्ष टाकलात तर पुस्तकी फटके खूप चांगल्या प्रमाणात खेळण्यामध्ये महारत हासिल आहे या खेळाडूला. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. वाय चषक 2024 14व्या पर्वामध्ये आपण तसं बघायला गेलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज त्याच्यासोबत सनी आलाय ओपनिंगला. सनीच्याही बॅटमधून एक आतापर्यंत चौकार. यावेळेला मनगटी फटका खेळतोय मिड विकेटकडे. एकच धाव मिळेल. एक चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळालंय खरं तर. मागील 5 दिवसांपासून स्पर्धेचा अंतिम दिवस जरी असला तरी अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे या स्पर्धेचा खुल्या गटाचा विजेता कोण. कोणाला मिळणार 2.5 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक. कुणाला मिळणार 1.5 लाखांचा रोख रकमेचा पुरस्कार. कोण घेऊन जाणार ही वाय चषक खुल्या गटाची ट्रॉफी. त्याचबरोबर महिला गटासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 25,000 रुपयांचा प्रथम पुरस्कार आणि एक आकर्षक करंडक. चर्चा होईल या पारितोषिकांची सुद्धा.
दरम्यान स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अगदी सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑन कडे चाललाय. विविध 3 गट आहेत. 18 धावा मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अगदी विविध 3 गटांची 3 विविध पारितोषिकं सुद्धा आपण पाहूया. खुल्या गटासाठी मात्र अंतिम विजेता संघ जो ठरेल त्याला 2.5 लाख रुपये अर्थात 2,50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबतच एक आकर्षक असा क्रिस्टलचा या वर्षीचा वाय चषक 2024. त्याचबरोबर अंतिम उपविजेत्या संघासाठी खुल्या गटातून 1.5 लाख रुपये अर्थात 1,50,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार. त्यासाठी मात्र ट्रॉफी नसेल. महिला गटाकडे जर आपण वळलात तर प्रथम क्रमांकासाठी अंतिम विजेत्या संघासाठी 25,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा वाय चषक 2024 देऊन सन्मानित केलं जाईल. तर उपविजेत्या महिला गटातून 15,000 रुपये रोख रक्कम असणार आहे. तर ओव्हर 40चा जो गट आहे त्यातील अंतिम विजेत्या संघाला मात्र 60,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार सोबत एक ट्रॉफी असेल आणि उपविजेत्याला 40,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशा करंडक नसणार आहे. तसं बघायला गेलं तर कारण एकच पारितोषिक आहे, एकच विजेता असणार आहे ज्याला ट्रॉफी दिली जाणार आहे प्रत्येक गटामध्ये. त्यामुळे स्पर्धा आणि हा मानाचा चषक जर तुम्हाला पटकवायचा आहे तर अंतिम विजेता व्हावं लागेल. 18 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. राज येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकवर सनी. राईट आर्म राऊंड 6 टू गो. पहिला बॉल चांगली ऍक्शन बघायला मिळते राजकडून. एकेरी धाबेने मात्र धावफलक पुढे घेऊन जातील. सनीच्या बॅटमधून मात्र आलेला आहे एकेरी धाबेसाठीचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगली भागीदारी केली आहे या आतापर्यंत. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत 19 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. जयेश घरतच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आले आहेत. दुसऱ्या बाजूने सनीच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. सिंगल डबल्स सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेत आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणार आहे आज अष्टविनायक दादरचा संघ तसं बघायला गेलं तर. आणि समोरही आपण जर पाहिलं तर जॉर्ज 11 कल्याण सारखा एक मातब्बर संघ आहे. आतापर्यंतचा हायेस्ट रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे, हायेस्ट स्कोर ज्या संघाच्या नावावर आहे. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप शोधलाय. जबरदस्त प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि जयेश घरतच्या बॅटमधून येतोय पुन्हा एकदा एक दमदार वाय चषक चौकार. चांगला फटका पाहायला मिळतो जयेश घरतच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम पालघर. धावसंख्या झाली आहे 23. दुसऱ्या बाजूला सनी आहे. पार्टनरशिप बिल्ड करतायत दोघं फलंदाज. कारण समोर त्यांना माहिती आहे जॉर्ज 11 कल्याण सारखा एक मातब्बर संघ आहे आणि त्यांच्या समोर जर टिकाव धरायचा असेल किंवा त्यांच्या समोर जर ही मॅच जिंकायची असेल तर मग एक मोठं धावफलक उभारणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे तसं बघायला गेलं तर. कारण हा तोच संघ आहे ज्याने मात्र आतापर्यंत या पर्वामध्ये सर्वाधिक धावा बनवल्यात या स्पर्धेत. बॉलर बराच वेळ घेतोय. 22 मिनिटांचा अवधी तुम्हाला आहे. 6 षटकांसाठी लक्ष द्या. राज पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र भटकलेला चेंडू पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मिळतील पुन्हा एकदा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सोडून दिलाय. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु दिशा भटकलेला बॉल जसा पाहिला तसं मात्र सोडून दिलं चेंडूला. जाऊन दिलं विकेट किपरच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल येतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 2 वाईट बॉल आले आणि एक चौकारही आला या ओव्हरमधून तसं बघायला गेलं तर. चौकारानंतर मात्र स्कोरबोर्डवर मोठा बदल घडला होता. 2च चेंडू पूर्ण झालेत, 2 वाईड हाताळलेत आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 25 या धावसंख्येवर. जयेश 7 चेंडूत 14 अगदी 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूने सनी 7 चेंडूत 8 धावा.
25. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट या स्पर्धेच्या दरम्यान आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतंय आणि त्यासाठीच मात्र प्रेक्षक गर्दी करतायत. बॉलर आपला वेळ घेतोय परंतु त्याला ती दिशा, तो टप्पा आणि ती लाईन लेंथ सापडत नाही अजूनही. आणखीन एक वाईट बॉल. मैदानाचा काना कोपरा न कोपरा मात्र आज प्रेक्षकांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे बसून तिथे तिथे उभे राहून मात्र प्रेक्षक ही स्पर्धा पाहतायत. ज्यांना शक्य आहे ते मैदानावर आले, ज्यांना शक्य नाहीये ते आज प्रोलिंग स्पोर्ट्सद्वारे मात्र ही स्पर्धा लाईव्ह सुद्धा पाहतायत. परंतु पाहतायत जरूर. सर्वांना माहिती करून घ्यायचंय की वाय चषक 2024 पर्व 14व्याचा अंतिम विजेता कोण, किंवा मग क्वार्टर फायनल मधून सेमी फायनल मध्ये कोणते संघ गेलेत, कोणाची बॅटिंग चांगली झाली आहे, कोणानी बॉलिंग चांगली केली आहे. दरम्यान राज पुन्हा एकदा तयार जयसाठी. फुलटॉस बॉल होता आणि हा बॉल वन बाउन्स जातो पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. करारा प्रहार, बॉल जाईल सीमा पार, येतोय चौकार. जयेश घरतच्या बॅट मधून बॉल जातोय परत सीमारेषेच्या पलीकडे. चार चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. 30 विदाउट एनी लॉस, बिनगडी बाद 30 धावा. चांगली पार्टनरशिप दोन फलंदाजांमध्ये. जयेश घरत वैयक्तिक 9 चेंडूत 18 धावा. अर्थात आपला स्ट्राईक रेट कायम ठेवलाय, 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. मगासपासून आपण जर पाहिलं तर 7 चेंडूत 14 वर होता, एक डॉट बॉल आला, त्यानंतर आता मात्र 9व्या चेंडूवरती एक चौकार त्याने ठोकला. 18 धावांवर आहे. चांगली बॅटिंग जयेश घरतच्या बॅटमधून. क्लासिकल फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्टान्स आहे, चांगली शैली आहे बॅटिंगची. स्पर्धा गाजवतोय, सर्व प्रेक्षकांना आपल्याकडे लक्ष वेधायला लावतोय. राजचा पुढील चेंडू पुन्हा एकदा. जयेशनं मात्र थोडा वेळ घेतला स्वतःला सेट करण्यासाठी. या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल मात्र अडवण्यामध्ये यशस्वी. काय फिल्डिंग केली या वेळेला. व्हॉट एन एफर्ट्स. कधी चौकार पाहायला मिळतोय, कधी चांगली फिल्डिंग बघायला मिळते. हॅलो हॅलो. कधी वाईट बॉल येतोय, कधी डॉट बॉल येतोय, सगळं काही बघायला मिळतंय या मॅच मध्ये. सुद्धा आपण जर पाहिलं तर चांगली मॅच आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कॅप्टनचा बॉल वापरला जातोय स्पर्धेदरम्यान. 31 इन दी एंड ऑफ 2.5. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. स्ट्राईकवर सनी. खोदून काढायचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले त्यामुळे यॉर्कर बनला. डॉट बॉलने मात्र सांगत होते तिसऱ्या षटकाची बिनगडी बाद. 31 धावा. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 31 धावा धावफलकावरती आहे, ज्यामध्ये 10 चेंडूत 19 वर जयेश घरत आणि 8 चेंडूत 8 धावांवर 100च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय सनी. राजने मात्र एका ओव्हरमध्ये या 13 धावा खर्च केल्यात. यानंतर मात्र सेमीफायनलकडे आपण वळणार आहोत. RM रेनबो आणि आदित्य सत्यविनायक कामोठे दोन्ही टीमला मी विनंती करतोय, इनिंग ब्रेकमध्ये आपण पहिल्या उपांत्य फेरीच्या अर्थात पहिल्या सेमीफायनलच्या टॉससाठी व्यासपीठावरती यायचंय. एक चांगली फाईट रंगणार आहे यानंतर सुद्धा. मेगा फायनलचे दरवाजे कोणासाठी खुलणार, त्या अगोदर सेमीफायनलमध्ये दाखल होणारा चौथा संघ कोणता ही स्पर्धा आपण बघतोय. अर्थात क्वार्टर फायनल नंबर 4 एका बाजूला आपण बघतोय तो संघ अर्थात अष्टविनायक दादर आणि त्यांच्या विरोधात जॉर्ज 11 कल्याण.
बॅटिंग पॉवर प्ले. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले तर आहेच, परंतु दुसऱ्या ते पाचव्या षटकापर्यंत जर आपण बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही तर मग शेवटची ओव्हर ही कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. 6 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाजांचा वापर, 2-2-1-1 असं मात्र विश्लेषण आहे या 6 षटकांचं. जयेश गरत आणि सनीची जोडी चांगली भागीदारी करते. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये अजूनही विकेट गमावलेला नाहीये. गोलंदाज मात्र विकेटच्या शोधामध्ये आहेत. ऋत्विक येतोय पुन्हा एकदा मात्र वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन. सेमीफायनल मध्ये दादर असणार की कल्याण असणार. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतोय. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार त्यावर सर्व काही निर्भर आहे. आपण जर पाहिलं तर या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तसं दोन्ही संघांना चांगलीच आहे. हॅलो, कित्येक वर्ष ही स्पर्धा खेळतायत. पहिला बॉल आणि इथे मात्र जयेश गरतची विकेट मिळवली आहे. आल्यानंतर ऋत्विकला मिळते पहिली सफलता. मोठा झटका लागतोय तो अष्टविनायक दादर संघाला. मॅन फ्रॉम पालघर जयेश गरत बॅक टू दी पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. 10 चेंडूत 19 धावा बनवून बॉक्स आउट झालाय जयेश गरत. यतिराज आलाय. चांगलं बॅटिंग युनिट आहे तसं बघायला गेलं तर अष्टविनायक दादर संघाकडे. पुरेपूर ताकदीनिशी उतरली आहे कारण त्यांना सुद्धा ठाऊक आहे समोर सुद्धा एक मातब्बर संघ आहे. जॉर्ज 11 कल्याण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातला एक नामांकित संघ, एक नावाजलेला संघ, एक ताकदवर, एक बलवान, एक बलशाली संघ. आणि त्यामधून आपण जर पाहिलं ऋत्विक गोलंदाजी करत असताना जयेशची विकेट पटकावतोय, त्याची जागा घेतोय यतिराज. यावेळेला हलक्या हाताने खेळला, अन्यथा मात्र कुठेतरी झेली होऊ शकला असता. त्यामुळे बॅटचा हात मात्र मागे काढून घेतला, ताकद मात्र कमी केली फटक्यातली. त्यामुळे नोमॅन्स लँड मधून खेळाडूच्या हातात जातोय. 1 धाव येते. एकेरी धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. 3.2 चेंडू समाप्त, 4 चेंडू शिल्लक. 4थं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकवर सनी. 22 मिनिटाच्या अवधीमध्ये मात्र तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. यावेळेला मात्र बॉटम हँडचा वापर करायचा होता. फ्लिक केलेलं चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतात फिल्डर. निर्धाव चेंडू आलाय. पंचांचा निर्णय जाणून घेऊया. फेअर डिलिव्हरी असेल, एक व्हॅलिड बॉल, लिगल चेंडू पाहायला मिळतोय. यतिराजच्या स्ट्राईक वरून नॉन स्ट्राईक वर गेल्यानंतर मात्र सनी जसा स्ट्राईक वर आला त्याच्यासाठी मात्र ऋत्विकने हाताळलेले दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. चार चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. वाईट बॉल. यावेळेला अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या पुढे सरकते 33 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही तसं बघायला गेलं तर बाकी या षटकातून. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. एक गडी बाद 33 धावा धावफलकावर आतापर्यंत तरी.
सुरुवात मात्र सनीने खूप चांगली केली होती, परंतु आता थोडासा संघर्ष करतोय, कारण समोर मात्र आपण जर पाहिलं तर ऋत्विक सारखा गोलंदाज जो काही इतक्या सहजासहजी संधी देणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, चांगली फिल्डिंगही सजवली आहे त्या ठिकाणी जॉर्ज इलेव्हन संघाची. आपण जर पाहिलं तर फिल्डिंग युनिट सुद्धा चांगली कामगिरी करते मैदानावर. शेवटचा बॉल आता मात्र या चौथ्या षटकाचा, लास्ट बॉल. धावसंख्या मात्र एक प्रकारे स्थिरावली आहे. एक वाईट बॉल, त्या व्यतिरिक्त मागील 4 बॉलमध्ये आपण जर लक्ष टाकलं तर बॅटने एकही धाव आलेली नाहीये. पॉवर प्ले मध्ये मत गोलंदाजी केली आहे ऋत्विकने. पॉवर प्ले स्वीकारलेला असताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि विकेट सुद्धा पटकावली. आणि त्यामध्ये सुद्धा जर पाहिलं तर 2 वाईट बॉलच्या धावा आहेत, त्या व्यतिरिक्त बॅटने फक्त 2च धावा आलेत आणि एक विकेट त्याने पटकावले. म्हणजे 4 धावा आणि 1 विकेटचं हे पॉवर प्लेचं षटक समाप्त. आणि 4 ओव्हर नंतर 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अष्टविनायक दादर. किरण शिंदे, दुसरं षटक आहे किरणचं सुद्धा. आतापर्यंत ऋत्विकने 2 षटकं हाताळली. किरण आणि किरण नंतर मात्र राज आणि पुन्हा एकदा ऋत्विक आणि पुन्हा एकदा किरण. 2-2, 1-1 असे मात्र गोलंदाज तुम्हाला वापरायचे. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ आता मात्र शिल्लक आहे या पहिल्या डावातून. क्वार्टर फायनल नंबर 4. बॉलर सांगतोय, बॉलर अजून एक ओव्हर बाकी आहे बोलतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा याचा आपण उल्लेख करत होतो. 2-2 आणि 1-1 अशी मात्र गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच दरम्यान. 36 वर 1 आहे. चौथ्या षटकातून 5व्या षटकाकडे आपण आता वळलेलो आहोत. 2 षटकं किरण शिंदेने हाताळली आहेत. दुसरं षटक आहे मात्र वैयक्तिक किरणचं. ऋत्विकने आतापर्यंत 2 ओव्हर हाताळलेत. यानंतर आणखीन एक ओव्हर असेल. दरम्यान चांगला फटका बघायला मिळतोय. स्टेप आउट झालेत आणि सुंदर कॅच कव्हर्स मध्ये. अप्रतिम झेल तिकडे टिपलाय. सनी थोडासा संघर्ष करतच होता आणि त्यातल्या त्यात मात्र हा फटका खेळत असताना त्याची कॅच पकडली जाते. चांगला झेल टिपला गेलाय. विकेटचं होईल पतन. सनी बाद. हितेश पारेख दरवर्षी न चुकता वाय चषक खेळायसाठी उपस्थित राहत असतात. हितेश पारेख हेतू 37 वर 2, 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 बॉल झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. किरण गोलंदाजी करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज. शेवटचे 2 बॉल त्याच्या स्पेल मधले शिल्लक आहेत. पहिला बॉल फेस करत होते हेतू पारेख, सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच उदयजी चव्हाण यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. या अगोदर लेग स्टंपच्या बाहेर आणि आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. दोन्ही बाजूला व्हाईट बॉल हाताळलेत. धावसंख्या झाली ती
39 धावा. यावेळेला फिल्डर आहे, चांगला थ्रो आणि बॅटर आउट. माघारी परतावा लागेल यतिराजला. काय क्विक थ्रो पाहायला मिळाला आणि कलेक्शनही जबरदस्त. विकेट. तिसरा विकेट गमावलाय. समित आलाय बॅटिंग साठी. दरम्यान ओव्हरची आता समाप्ती होते. एकेरी धाव येते शेवटच्या बॉलवर आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा. पाचव्या षटकातून आपण जर पाहिलं तर 5 धावा 2 विकेट किरण शिंदेच्या नावावरती. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहताय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. दरम्यान एका बाजूला आपण फलंदाजांची जोडी पाहतोय अष्टविनायक दादर संघाकडून. हित पारेख आहे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती समित आलाय. बॉलिंग मार्क वरती मात्र नवीन गोलंदाज पियुष. पियुष अंचल, मॅन फ्रॉम बदलापूर. राईट नंबर राऊंड विकेटचा मारा. 6 टू गो. चांगला फटका आहे तुपारीच्या बॅट मधून. पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत. या डावाची शेवटची ओव्हर आहे. 6 षटकांचे हे क्वार्टर फायनलचे सामने आपण बघतोय आणि कुठेतरी हा झेल होता परंतु हातातून निसटलाय. समितला जीवनदान मिळतंय. आतापर्यंत 5-5 ओव्हर मध्ये अशा धावा बनत होत्या परंतु 6 ओव्हरची मॅच असून सुद्धा आपण आता धावसंख्या जर पाहिली तर अवघ्या 41 वर आहे आणि ही एक धाव म्हणजे 42 धावा धावफलकावरती. शेवटची ओव्हर आहे या डावाची, फर्स्ट इनिंग. यानंतर RM रेनबो आणि त्यांच्या विरोधात आदित्य सत्यविनायक कामोठे. सेमीफायनलचा टॉस. चला दोन्ही कॅप्टन टेस्ट स्टेजवर यायचंय. दोन्ही कर्णधारांनी स्टेजवर उपस्थित राहा. RM रेनबो आणि आदित्य सत्यविनायक कामोठे. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच केला जाईल ही इनिंग जशी संपेल. चांगला बॉल. पियुष अंचल, मॅन फ्रॉम बदलापूर. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. आणखीन एक चांगला बॉल पियुषच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या डावाचा. अवघ्या 42 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. 3 गडी बाद. अष्टविनायक दादर. आणि शेवटचाही बॉल निर्धाव आलाय. 42 धावा झालेत. 6 ओव्हरची समाप्ती. जिंकण्यासाठी 43 धावांचं माफक लक्ष या 6 षटकांच्या सामन्यामध्ये जॉर्ज 11 कल्याण संघाला बनवायचे आहेत. 43 धावा.
चला टॉस घेऊया, लगेच टॉस साठी या. चला टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टन. RM रेनबो, आदित्य सत्यविनायक कामोठे. फर्स्ट सेमीफायनल नाणेफेक केली जाणार आहे. RM रेनबोचे कॅप्टन आलेले आहेत, आदित्य सत्यविनायक कामोठे या. येस, चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. थँक्यू. कोण कॉल करते? ठीक आहे, RM रेनबो कॉल करणार आहे. बॉल मागितलाय आणि बॉल आलाय. निर्णय काय? फिल्डिंग करणार आहे. तर जास्त वेळ घेणार नाही, कारण लगेच सेकंड इनिंगला सुरुवात करायची. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला, तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? तुम्हाला सुद्धा. आणि जशी ही मॅच चालू होईल आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे पुढील डावासाठी आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. छत्री प्रोव्हाइड करा आणि मॅचकडे आपण वळत आहोत. एक महत्वाची मॅच अष्टविनायक दादर त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. प्रो लिंकला आपण सर्व पाहतोय. लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉनला क्लिक करा. सो एक चांगली मॅच. सलामाची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. राहुल सुरवाडे लॅबो, उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा, त्याच्या सोबतीला रोहन चिल्ले कल्याण. बॉलिंगसाठी समित चव्हाण दादर. दादर कल्याण, कल्याण दादर. दादरहून ट्रेन सुटली की कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण. सो लेट्स प्ले. एकदा मॅचला सुरुवात होते. बॉलिंगसाठी समित चव्हाण. टार्गेट आहे 43चं टार्गेट. पहिल्याच बॉलवरती पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्वागत आहे सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व देखील आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. भव्य दिव्याचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वायकट्टा. या बॉलवर देखील समितने पण बॉल फिरवला गेला विथ द स्पिन. लॅबो पण थोडे जागेवरती थांबले गेले. टार्गेट आहे 43चं. 2.5 लाखाचा प्रथम क्रमांक कोण जिंकणार? द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये, पण ट्रॉफी एकच आहे. सो फायनल खूप चांगली होईल. या बॉलवर दांडी दांडी दांडी, गोल. बॅटर आउट. लॅबो. बॉल ऑफ द टुर्नामेंट. ज्या लॅबोने पहिल्या दिवशी अफलातून बॅटिंग केली होती त्यालाच मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. समित चव्हाण. त्यानंतर सेलिब्रेशन. बॉल ऑफ द मॅच. परफेक्ट बॉल पाहिला गेला. एक चांगला बॉल फिरवला आणि बॅटर लॅबोला जागेवरती थांबवलं. नवीन बॅटर सुनील विश्वकर्मा येतात गांगुली मैदानाच्या आतमध्ये. विकेट तर गेली आहे. दडपण आहे गांगुली मैदानाच्या आतमध्ये. एक चांगले बॅटर आहेत. कल्याणची रन मशीन. टीमला गरज असताना नेहमीच बॅटिंग केली आहे, बट आता एक चांगली इनिंग खेळावी लागेल. बॉलिंगसाठी समित. 1 वर 1 विकेट.
या बॉलवर व्हाईट बॉल. आज हितेश पारिक पण इन मध्ये आहेत. सो लाईफ मध्ये मित्र असे कमवा की शेवटच्या श्वासापर्यंत मित्र पाहिजेत. आणि समित आणि पारिक खूप वर्ष एकत्र खेळले. या बॉलवर बॉल आतमध्ये आणला. यतिराज देवरुखे तिथे होते. येतोय डॉट बॉल. अष्टविनायक दादर हिस्ट्री क्रिएट करणार का पद्मनाथ प्रभू आणि कंपनी. या बॉलवर देखील बॅकफुटला आले आणि तिकडे टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. जयेश घरतने पण खूप चांगली बॅटिंग केली. सनीने एक चांगली स्टार्ट दिली. त्यामुळे सुरुवातीच्या 3 ओव्हर अष्टविनायक दादरने खूप चांगला स्कोर केला होता. बट त्यानंतर कुठेतरी स्कोर थांबला. त्यामुळे टार्गेट छोटं आहे. बट क्रिकेटमध्ये कुठलंच टार्गेट छोटं मोठं नाही आहे. सो तिकडे तुम्हाला फाईट होणं करावी लागेल. स्ट्राईक एंडला रोहन चिले ज्याने पण खूप चांगली कामगिरी केली या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत. या बॉलवर पण कट करण्याचा प्रयत्न केला गेला. अफलातून बॉलिंग. फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना 1 विकेट मिळवली गेली आहे समित चव्हाण. खूप चांगली बॉलिंग समितची. सो सुरुवात चांगली केली. आता 30 बॉल मध्ये 40 करायचे. भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे. बाबू यतिराजसाठी पण एक ग्राउंड तेवढंच लकी आहे. कारण की अंडर 19 ची पण मला क्रीडा स्पर्धा इकडे व्हायची अजूनही आठवत आहे. ती पण तो खेळलाय. त्यानंतर असलफा खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. 30 बॉल मध्ये 40 रनची गरज आहे. 30 बॉल 40. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे. बाबू स्ट्राईक एंडला बॅटर सुनील विश्वकर्मा. 30 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. वाय चषक. या बॉलवर बीट केलं गेलं. थांबवलं तिकडे. सो कुठेतरी आपण पाहिलं तर गांगुलीला पण थांबवलं. गुड बॉलिंग यतिराज देवरुखे. बाबू मॅच मध्ये आहेत. 29 बॉल मध्ये 40 रनची गरज आहे. या बॉलवर देखील दांडी गोल. बॅटर आउट. यतिराजने पण कमबॅक केलाय. क्या बात है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सो कुठल्या तरी बॅटरला एक चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे. इनिंग बिल्डअप करावी लागेल. सुनील विश्वकर्मा गांगुली पण मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. 2 विकेट गेले आहेत. एक चांगली इनिंग खेळावी लागेल. नंतर देखील चांगली सेमीफायनल आहे. आदित्य सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध RM रेमो टीम पण फाईट करेल. आकाश गुरसाळे त्यात बॅटिंगसाठी. कल्याण डोंबिवली परिसरात एक अजून एक चांगला खेळाडू आहे. डोंबिवलीचे खूप स्थानिक क्रिकेट पण खूप चांगले खेळले आहेत. आकाश भाई. बॅटिंग करावी लागेल आकाशला. शेवटचा दिवस 5 दिवस सर्वांनी क्रिकेट आनंद घेतला. खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सो मॅच पण चांगली आहे. सर्व प्रेक्षक वर्ग पण मस्त एन्जॉय करतायत. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक वाय कट्टा. शेवटचा व अंतिम दिवस. कोण जाईल फायनल मध्ये, कोण ट्रॉफी सोबत फोटो काढेल. यावेळी क्रिस्टल ट्रॉफी आहे. खूप चांगली ट्रॉफी आहे. चार रन 2 विकेट. स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले. या बॉलवर डाऊन द ग्राउंड समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे डायरेक्ट हिट लागले जरूर.
लाऊड अपील केली आहे. सो बघूयात आता अंपायर्स काय डिसिजन घेतील आमचे मुनावर आणि कुणाल. थर्ड अंपायर असणार आहे. सो रेलिंगवर मित्रांनो जोर देऊ नका. मित्रांनो रेलिंगवर जोर नका देऊ प्लीज. थोडं मागे व्हा. थोडं दुपारी जेवल्यानंतर सुस्ती येते माहिती आहे, पण थोडं तुम्ही सुस्ती तुमची दूर करा. गरमागरम एक चाय पिया तिकडे खाऊ गल्लीमध्ये आणि पुन्हा या. नॉट आउट आहे. आमचे वारंग साहेब आहेत, स्कोरिंग खूप चांगलं करतायत. सर्व मंगेश नारकर मित्रमंडळ तिकडे तयारच आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 5 दिवस एक चांगला प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेला. 4 रन 2 विकेट. व्हाईट बॉल चुकीमध्ये दुरीचे 6 रन झालेत. सॉरी. सो मॅच क्लोज आहे. या बॉलवर विथ द स्पिन कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी आकाशच्या बॅटमध्ये एक चांगला फटका. 4 रन. भाई प्रॉपर टायमिंग केलं. अगदी एक चांगला कव्हरला ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिकडे 4 रन मिळतात. स्कोर झाला मात्र तिकडे 10 रन. शेवटचा बॉल बाकी आहे. दहा रन झाली धावफलकावरती. 2 विकेट गेले आहेत. भव्य दिव्याचं आयोजन मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक वाय कट्टा. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. आकाशचा रन पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. 2 विकेट 11 रन झालेत. अजूनही 24 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 32 रनची गरज आहे. 24-32. निखिल पाटील आणि हार्दिक पण तिकडे तयार आहेत यानंतरची सेमीफायनल खेळण्यासाठी. आशिष खेणी पण तिकडे तयार आहे. सागर मटकर तयार आहे. चोवीस बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सनी खूप चांगले खेळाडू आहेत. विक्रोळी टागोर नगरचे. आयकॉन संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळत आणि एक शांत खेळाडू आहेत. सनी कुछ तो कर दे फनी और जीता दे टीम के लिए. बट स्ट्राइक एंड पे बैटर आकाश गुरसाळे. भाई खूप चांगले खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. भाईनी पण अनुभव त्यांच्याकडे पण आहे. एका मोठ्या संघामध्ये खेळतात. किरण शिंदे आणि दोघं एकत्र खूप चांगले क्रिकेट खेळलेत. पहिलाच बॉल खूपच बाहेर. वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने खातं तर ओपन झालंय. बट सनी यांना मात्र मिडल पिचिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आतमध्ये ठेवला बॉल. अगदी हलक्यात आणि ढकललं. भाईने रिस्पेक्ट दिला. बॉल पहिला चेक केला. बघा एखादा नवीन बॉलर कोण समोर आला की त्याला रीड करणं थोडं कठीण जातं. त्यामुळे क्रिकेटमध्ये पण तुम्हाला स्टडी आहे प्रॉपर. त्याची बॉलिंग काय आहे. ऑफ ब्रेक टाकतो, लेग ब्रेक टाकतो, कुठला बॉल कसा फिरवतो याचा पण अभ्यास आहे. स्ट्राईक एंडला रोहन चिल्लेकडे पण क्षमता आहे. तो पण मॅच सोडणार नाही. एक जिद्दी खेळाडू आहे. या बॉलवर देखील अगदी ढकलला गॅपमध्ये. तिकडे विरा होते. रन सिंगल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आज. सर्व म्हणजे जिकडे जागा मिळेल तिकडे उभं राहून मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. फक्त रेलिंग सोडून थोडं दूर उभं राहा मित्रांनो. बॉलिंगसाठी सनी. या बॉलवर देखील विथ द स्पिन चांगला बॉल अडवला गेला. तिकडे चान्स होता बट थोडा बॉल साईडला झाला त्यामुळे बट 1 रन कंप्लीट होईल.
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 15-15. बॉलिंगसाठी सनी स्ट्राईक केला रोहन चिले. या बॉलवर देखील चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय पण फटका थोडा फसला. एक सिंगल रन मिळेल. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत सनीने. रन झाले 16. प्रचंड शांतता मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. विरा तिकडे आहेत. लाईफ मध्ये आपण एवढं सिरियस ऑफिस मध्ये पण नसतो ना, शाळेत ना कॉलेजला, बट क्रिकेट मध्ये सिरियस आहे. सर्वजण एकदम सिरियसली मॅच बघतात. मितेश शिंदे पण तिकडे गॉगल घालून तयार आहेत. बॉलिंगसाठी सनी स्ट्राईकला रोहन. या बॉलवर स्टेप आउट झाले ते. कडक फटका. चांगली फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग. ऋतिकसाठी एकदा टाळ्या होत्या. खूप चांगली फिल्डिंग ऋतिकच्या माध्यमातून. वेल स्टॉप. खूप महत्वाची मॅच आहे त्यामुळे महत्वाची फिल्डिंग करावी लागेल. ऋतिकने इम्प्रूव्हमेंट केली. त्या दिवशीच्या मॅच मध्ये थोडी मिसफील्ड झाली होती पण ऋतिकला माहिती आहे इम्पॉर्टंट मॅच खेळतो त्यामुळे आपल्याला बॉल अडवणं गरजेचं आहे. रन झालेत 18 आणि 18 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल कोण जाईल सेमीफायनल मध्ये आणि वामिका स्टार पालघर सोबत खेळेल. शाकिरने जो खेळ केला क्लासिकल अंदाजामध्ये 2 बॉल 5 ला एक वाईड आला बट बाउंड्री अगदी ढकलली. पण त्याच्या अगोदरचा एक जो त्यांनी टॅप मारला तो परफेक्ट मारला होता शाकिरने. बॉलिंगसाठी समित. 18 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 18-25 समीकरण आहे. बघूयात रोहन कशा प्रकारे इनिंग बिल्डअप करेल. अनुभव त्यांच्याकडे पण त्यांना माहिती आहे की मॅच मध्ये आपण कधीही कमबॅक करू शकतो पण पेशन्स पाहिजे. पार्टनरशिपची गरज आहे. या बॉलवर फुलटॉस बॉल. नॉन स्ट्राईकला चान्स आहे. बॅटर तिकडे आकाश मैदानाच्या बाहेर जाईल देखील. खूप चांगली फिल्डिंग सनीची. सनीने खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. फुलटॉस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. सनीने चांगला बॉल पकडला आणि नॉन स्ट्राईकला भाई मैदानाच्या बाहेर. सो नवीन बॅटरला पण आता कामगिरी करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर येतोय विकास कांबळे. छकुला येतो मैदानाच्या आतमध्ये. स्माइल केली छकुलाने आल्या आल्या. भांडूपचा एक धडाकेबाज बॅटर आहे. चांगला खेळाडू आहे. या बॉलवर खूपच बाहेर वाईट बॉल. या बॉलवर थोडी मिसफील्ड आणि मिसफील्डचं रूपांतर 4 रनसाठी. चुकीला माफी नाहीये. चुकाल तर मुकाल. प्रयत्न केले त्याने बट थोडा बॉल आपण पाहिला तर क्रॉस निघून गेला तिकडे. 4 रन. एक चांगला स्क्वेअर कट रोहन चिल्लेचा. संदीप कवळेने मात्र तिथे बॉल अडवला व्यासपीठावरती. या बॉलवर रिस्पेक्ट. क्या बात आहे रोहन चिल्ले. खूप चांगली बॅटिंग रोहनची. बाउंड्री नंतर सिंगल. 23-24 झालेत. या बॉलवर देखील अलकातन ढकले. बॉल तर कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला बट सिंगल रन. सिंगल डबलची बॅटिंग खूप चांगली. रोहन आणि विकासला पण माहिती आहे की मॅच आपल्याला चालू ठेवणं गरजेचं आहे. अजून एक पॉवर प्लेची पण ओव्हर असणार आहे त्यामुळे तो पण बेनिफिट असणार आहे जॉर्ज कल्याणचा.
या बॉलवर स्टेप आउट झाले, ढकलला गेला गॅप मध्ये. विराट इकडे होते, सिंगल रन मिळते पुन्हा एकदा. 26 रन होते धावफलकावरती. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक वाय कट्टा. या बॉलवर टॅप खेळला गेला. पहा भाई, विकासने आज स्ट्रोक खेळून सांगितलं की मी भांडूपचा आहे. भांडूप मुलुंड ठाणे. निखिल पाटील पण बोलतात की टॅप, फक्त टॅप. सो समीकरण आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. 12 बॉल 16 रन करा गोळा. बॉलिंग साठी यतिराज देवरुखे. बाबू मॅच चालू ठेवली. रोहन चिल्लेने एका साईडने मॅच चालू ठेवली, त्यामुळे बेनिफिट झाला जॉर्ज इलेव्हन कल्याणला. आणि खूप चांगलं. किरण शिंदे पण तिकडे स्माइल करतात की आता मॅच मध्ये आम्ही आलोय. सो 12 बॉल 16ची मॅच आहे. बट टर्निंग पॉइंट आता काय होऊ शकतो तर एकाच दुसरी विकेट मिळवली तर अष्टविनायक दादर संघ मॅच मध्ये येऊ शकतो. सो यतिराजला कुठेतरी या जोडीला थांबवणं गरजेचं आहे. 9 बॉल 10 रोहन चिल्लेचे हे खूप महत्वाचे रन आहेत. वेल बॅटिंग. बारा बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. सर्व आलेले म्हणजे विविध भागातून आलेत, प्रत्येक स्टेशनवरून आलेत, प्रत्येक एरियातून आलेत, प्रत्येक बिल्डिंग मधून आलेत, बट आलेत. वाय कट्टा ऑन ग्राउंड बघायचा आहे. काही जण पहिल्यांदा आलेत, काही जण 14 वर्ष आलेत, काही जण मागील 4-5 वर्ष येत आहेत, बट येत आहेत. एक तरी दिवस वाय कट्ट्याला जायचं आहे. पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. रन सिंगल मिळेल. बॉलिंग साठी यतिराज, स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल आणि वॉमिका स्टार पालघर संघासोबत खेळेल. वाईल्ड कार्ड एंट्री घेतली पालघर संघाने. क्रितेश घरात, करण ठाकूर, शाकीर खूप चांगला खेळ केला सर्वांनी मिळून. जब्बीर. त्यामुळे टीम प्रॉपर त्यांची बॅलन्स आहे. खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे. या बॉलवर समोर चांगला फटका पाहिला गेला, बट 4 रन तिकडे मिळत आहेत. रोहन चिल्लेसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग रोहन चिल्ले. खतरनाक बॅटिंग. वेल प्लेड. काय बॅटिंग केली रोहन चिल्लेने. म्हणजे जागेवरती उभे राहिले. विशेष करून त्यांनी इनिंग बिल्डअप केली. कल्याण. या बॉलवर देखील सिंगल फ्लिक केलं गेलं. एक अफलातून बॅटिंग रोहन चिल्ले. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. रोहन चिल्ले. लॅबोचा पण तिकडून आवाज यायला लागला की आम्ही मॅच मध्ये आलो. शाबाद चिल्ले. या बॉलवर देखील कट केलं गेलं. मॅच अजूनही संपलेली नाहीये. या ग्राउंडचा एक बेनिफिट आहे की तुम्हाला बॅटिंगने रन करायचे आहेत. सो कोण पण जिंकेल, कोण पण हरेल. या बॉलवर देखील एक समोर चांगला फटका पाहिला गेला, बट ऋतिक, क्या बात आहे. ऋतिकने खूप चांगली फिल्डिंग केली गेली आहे आणि दोन्ही बाउंड्रीज त्यांनी खूप चांगल्या अडवल्यात. वेल शॉट ऋतिक. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाऊ शकते आणि या ग्राउंडवर 6 बॉल 6, 6 बॉल 3, 6 बॉल 5 सर्वांनी बघितल्यात, सर्वांनी आजमावल्यात. रन झाले 34. एक डॉट बॉल मॅच मध्ये अष्टविनायक दादरला पण येईल. इंपॉर्टंट बॉल. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
रुको जरा सबर करो. आणि 6 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. पहा आजचा दिवस मला असं वाटतं सर्व फाईट आहे. संडे फंडे सुपर संडे. 6 बॉल मध्ये 9 रनची गरज. बॉलर हॅलो हॅलो चेक हॅलो. सो मॅच देखील आपण पाहिली तर चांगली रंगताना पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 रनची गरज. अष्टविनायक दादर जिंकेल की जॉर्ज 11 कल्याण. जो जितावई सिकंदर. नवीन बॅटर किरण शिंदे येतात मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. विक्रांत केने प्रतिष्ठान ओरम पण क्रिकेट खूप चांगलं खेळलं गेलंय. सो किरण शिंदे आणि सध्या महाराष्ट्रात शिंदे फॉर्मला आहेत. सो हे शिंदे आता काय करतात आणि आमचे तुषार शिंदे पण तिकडे बघतात. तुषार शिंदे, मितेश शिंदे, प्रज्ञेश शिंदे. सो किरण शिंदे आणि बॉलिंगसाठी वीरा. एकदा जोरदार टाळ्या होत्या मॅच साठी. 6 बॉल मध्ये 9 रनची गरज. बेस्ट प्रोसेस बेस्ट. आणि ह्या बॉलवर देखील काय घडलं गेलंय. कहाणी में ट्विस्ट. अजूनही मॅच बाकी आहे आणि गलती से मिस्टेक भाई. यहाँ पर बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट, बॉल काउंट, सर्व काही काउंट. खूप चांगली मॅच, खूप चांगलं आयोजन. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सनी येतात. उल्हासनगरचे अजून एक चांगले बॅटर आहेत सनी. लेबोच्या सुप्तीला खूप चांगलं क्रिकेट खेळले सनी. सो मॅच आता आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये 8 रनची गरज. 5 बॉल 8 आणि कुठल्या टीमची लागणार वाट. सो वाय कट्टा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. सो चांगली मॅच पाहायला मिळतीये. बॉलिंगसाठी विराज, स्ट्राईक एंडला सनी. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणला. तिकडे आपण पाहिलं तर चान्स होता आणि पहा पारिकने पण एफर्ट दिले बट रोहन चिल्ले बोलतोय दादरला ट्रेन पकडायची तर पकडायची आहे. सो मॅच काय रंगली गेली आहे. 4 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 4 चेंडू 7 धावा. बॉलर वीरा. व्ही फॉर वीरा आणि व्ही फॉर विक्ट्री. सो विक्ट्री. तुषार शिंदे थोडं तुम्ही मागे जा. तुषार शिंदे मला असं वाटतं बरोबर बघा ना, एकनाथ शिंदेच्या बाजूलाच उभे आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अगदी बाजूलाच उभे आहेत ते. त्यांच्या सोबतच बघून ते मॅचचा आनंद घेणार. मित्रांनो रेलिंग सोडा. मित्रांनो मॅच कोणी जिंकू दे, तुम्हाला आपल्याला काय नाही, फक्त थोडं रेलिंग सोडा भाऊ. आपल्या रेलिंगची घेणं नाही. या बॉलवर देखील थांबला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. मॅच फिरली गेली आहे. वीरा द पॉवर. व्ही फॉर विक्ट्री. काय मॅच रंगली. अष्टविनायक दादर आणि त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण की दादर. आणि 3 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 7 रनची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 रन्स.
वाय कट्टाची एक हाय व्होल्टेज मॅच. 3 बॉल मध्ये 7 रनची गरज. वीरा सायन परिसरातील खेळाडू आहेत वीरा आणि आज एक वेगळीच ऊर्जा दाखवतात. वीरा विक्ट्री करून देणार का आपल्या टीमला. 3 बॉल 7 आणि या बॉलवर विकेट जाते. विकेटचं पतन. बॅटर आउट. 2 बॉल मध्ये 7 रनची गरज. अष्टविनायक दादर. सो मॅच अजूनही संपली बट रोहन चिल्लेसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॅटिंग केली रोहन चिल्ले. हार्डलक उभे राहिले खेळपट्टीवर बट शेवटच्या क्षणी कुठेतरी विकेट गेली आणि 2 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. काय मॅच रंगली. मगाशी पण 2 बॉल 7 झाले होते. 2 बॉल 5. निखिल पाटील काय एन्जॉय करतात मॅच. आशिष केनी पण तिकडे अगदी मॅच एन्जॉय करतात की जिंकेल कोण. प्रेक्षकांनो आजचा वाय कट्ट्याचा फायनलचा दिवस आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व मॅच फाईट होत आहेत. 2 बॉल मध्ये 7 रनची गरज. हाऊसफुल वाय कट्टा. भाई मेरे को लगता है पुष्पा 2 भी फ्लॉप जाएगी वाई कट्टा के सामने बट वाई कट्टा ऑलवेज हाउसफुल है. 2 बॉल 7. स्ट्राइक एंडला बॅटर ऋत्विक गोरडे. क्षमता आहे त्यांच्याकडे पण. या बॉलवर बीट केलं गेलंय. वीरा द पॉवर. अष्टविनायक दादर. पद्मनाथ प्रभू सरचं एक वेगळे एन्जॉयमेंट. क्या बात है. एक वेगळी एन्जॉयमेंट. सो बाबू सरांचं एक वेगळे एन्जॉयमेंट आणि त्यांनी ऐसा लगा मेरे को लगता है ग्राउंड पे एखादी घार जशी ग्राउंड वर तसे बाबू सर आले आणि ही मॅच नावावर केली गेली आहे. टीम अष्टविनायक दादर. पद्मनाथ प्रभू आणि कंपनी. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. क्या बात है. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. अष्टविनायक दादर आणि अष्टविनायक दादर संघ जाऊन पोहोचतोय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन.